गांधी यांनी सांगितलेलं आहे। राहुल गांधी म्हणतायत की हे मोदी सरकार यांना 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या इथे तुमचं आरक्षण काढून घेते। मी इलेक्शन कमिशनकडे तक्रार केलेली आहे। बसा बसा साहेब येत आहेत, बसा। मी इलेक्शन कमिशनकडे बंधू भगिनींनो तक्रार केलेली आहे की राहुल गांधी जाणीवपूर्वक नरेंद्र मोदी आणि आमच्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत। राहुल गांधी म्हणतायत की आरक्षण काढणार आहेत, त्यामुळे राहुल गांधींच्या भाषणांवरती बंदी आणावी, पुन्हा पुन्हा आरक्षण काढणार आहेत असे शब्द वापरले तर त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी निवडणूक आयोगाकडे आपण केलेली आहे। चुकीच्या पद्धतीने संभ्रम निर्माण करणं, दलित बौद्ध समाजाचा गैरसमज करण्याचा प्रयत्न करणं, मुस्लिम समाजाला आमच्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करणं। अरे नरेंद्र मोदींनी ज्या योजना राबवल्या, नरेंद्र मोदींनी राबवल्या, जनधन योजना, आवास योजना, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत योजना, अशा अनेक योजनांचा फायदा मुस्लिम समाजाला झालेला आहे। 10% आरक्षण जे दिले इकॉनॉमिकल सेक्शनचं, त्यामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाला फायदा है। मेरा मुस्लिम समाज को नम्र निवेदन है कि कांग्रेस वाले तुमको भड़काने का काम